मित्रांनो, जर तुमच्या आयुष्यातून फेसबुक, इन्स्टा आणि युट्यूब जर बंद झालं तर असंच काही हाल नेपाळच्या नागरिकांचं झाले. चला तर बघूया. नेपाळमध्ये जे आंदोलन घडलं ते खरंच नवीन आहे का? नाही, तर हा इतिहास रिपीट होत आहे. 1950 ला लोकशाहीची मागणी झाली, पण राजेशाही काही संपुष्टात आली नाही. 1990 ला जन आंदोलन झालं. 2006 ला डेमोक्रेटिक मुवमेंट झाली. प्रत्येक वेळेस लीडर बदलले, सिस्टम बदलली, पण प्रॉब्लेम मात्र तसेच राहिले. करप्शन, वीक प्लॅनिंग, इकॉनॉमिक स्टॅबिलिटी, गव्हर्नन्स इश्यू हे सगळे प्रॉब्लेम नेपाळच्या नागरिकांना दशकानुदशके भेडसावत आले आहेत. पहिलं कारण आहे करप्शन आणि नेपोटिझम. नेपाळच्या नेत्यांना जी काही लक्झरियस लाईफ भेटत होती, या उलट तिथल्या नागरिकांना गोरगरिबीचा त्रास सहन करावा लागत होता. दुसरं कारण आहे इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी आणि बेरोजगारी. नेपाळमध्ये गरीब हा अत्यंत गरीब आणि श्रीमंत हा अत्यंत श्रीमंत होत होता. तसेच बेरोजगारी पण वाढली होती. तिसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये ट्रान्सपरन्सीचा अभाव. नेपाळचा इतिहास आपल्याला सांगतो की जर प्रश्न सुटले नाहीत तर आंदोलन पुन्हा पुन्हा उभी राहतात. हे फक्त नेपाळचं नाही तर शेजारच्या देशांनी सुद्धा यातून काही शिकायला हवं. तर नेपाळच्या नागरिकांनी केलेल्या आंदोलनाला तुमचा पाठिंबा आहे का? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.